नमस्कार. मी श्री चौंडेश्वरी मेडिकल आणि IIT अकॅडमीचे संस्थापक श्री महेश सोनटके सर. सर्व विद्यार्थ्यांना करिअरच्या बाबतीत खूप चिंता असते, पर्टिक्युलरली इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीत. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये MST CET थ्रू प्रत्येकाचं ड्रीम कॉलेज असतं. COEP म्हणजेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. प्रत्येकाचं ड्रीम कॉलेज तिथं असतं की प्रत्येकाला वाटते मला तिथंच ॲडमिशन मिळालं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला COEP या कॉलेजची माहिती देत आहो. ती तुम्ही नोट करून घ्या, तुम्हाला ते उपयुक्त ठरेल. हे अतिशय फार जुने कॉलेज आहे. आय थिंक 1854ला हे इस्टॅब्लिश्ड म्हणजे स्थापन झालेलं ब्रिटिश कॉलेज आहे. या कॉलेजचा कॅम्पस जवळपास 36 एकर इतका आहे. इथं सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, ENTC, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटल अँड कंट्रोल, मेकॅनिकल, मेटलर्जी म्हणजे धातुशास्त्र, त्यानंतर यावर्षी आता लेटेस्ट AI आणि मशीन लर्निंग, प्लॅनिंग असे 10 प्रकारचे इथं टाईप्स आहेत त्याच्यामध्ये. आणखीन या कॉलेजमध्ये जाण्यासाठी जनरली 80% आणि 20% असा पार्ट आहे. 80% विद्यार्थ्यांना जे होम स्टेट आहे म्हणजे महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहेत अशा 80% विद्यार्थ्यांना MST CET थ्रू इथे ॲडमिशन मिळते. 20% विद्यार्थ्यांना जे अदर स्टेट आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरील विद्यार्थी आहेत त्यांना JEEची एक्झाम देऊन या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवता येतो. हे कॉलेज इतकं इम्पॉर्टंट आहे की ज्या विद्यार्थ्याला NIT मिळालेला असतो तो NIT सोडून जर त्याला हे कॉलेज मिळालं तर तो COEPकडे अट्रॅक्ट होतो. COEPमध्ये या कॉलेजमध्ये जवळपास 1500 सीट्स आहेत. म्हणजे सगळ्या ब्रांचेस पकडून 1500 सीट्स आहेत. पण सांगायला गेलं तर लास्ट इयरलाच JEE मेनमधून कम्प्युटर सायन्स याला मिळवायचं होतं ब्रांच, त्याची रँक जवळपास मागच्या वर्षी 505 ऑल इंडिया रँक 505 इतकी गेली होती. आणि ऑन ॲन ॲव्हरेज 4000च्या आतपर्यंत आपली रँक असेल तरी या कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकतो JEE थ्रू. तर CET थ्रू प्रवेश घ्यायचा असेल तर लास्ट इयरला 99.6ला कम्प्युटर सायन्स क्लोज झालं होतं म्हणजे त्याच्या पुढंच गेलं होतं. आणि एक 98.4ला लेटेस्ट लोएस्ट जे म्हणजे ज्या ब्रांचकडे कमी जातात लाईक मेटलर्जी वगैरे असा ब्रांचेससुद्धा 98% क्लोज झाल्या होत्या, 98.4ला. मग आता आपण थोडंसं फीकडे जाऊया. तर या कॉलेजची फी जर JEE थ्रू तुम्ही ॲडमिशन घेतला की पहिल्या वर्षी 1.5 लाख रुपये असते. त्यानंतर थोडं फी ती कमी होत जाते, पण तरी पण याने ॲव्हरेज 4 वर्षाची 6 लाख रुपयेपर्यंत फी जाते. आणि तुम्ही MST CET थ्रू जरी ॲडमिशन घेतला तर 5 लाखपर्यंत तुम्हाला 4 वर्षाची फी तुम्हाला पडून जाते. आता प्लेसमेंटच्या बाबतीत बोलायचं घेतलं तर या कॉलेजमध्ये MNC मल्टीनॅशनल कंपन्या, इंडियन थ्रू ऑल्सो मल्टीनॅशनल कंपन्यासुद्धा कॅम्पस सिलेक्शनला येतात. लास्ट इयरचं यांचं COEP या कॉलेजचं हायेस्ट पॅकेज गेलं तर 52.60-70 लाख असं काय तर पॉईंट समथिंग असं गेलं होतं. जरी अदर तुम्ही ब्रांचेसला जरी गेला तरी तिथं लोएस्ट 8 लाख, पण ॲव्हरेज जर पकडलं तर 17 लाखपर्यंत जाते. तर असं प्रत्येकाचं सिव्हिलची सुद्धा लास्ट इयरला 8 लाखापर्यंत एक पॅकेज गेलं होतं. म्हणजे एकंदरीत हे कॉलेज नक्कीच आपल्याला उपयुक्त आहे. तर अशा प्रत्येक कॉलेजबद्दल माहिती देण्यासाठी आपला चॅनल तुम्हाला हेल्प करेल. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि चॅनल आहे आपला SCMI महेश सोनटके. थँक्यू.